पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक आज मातोश्रीवरती पार पडतेय। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे या बैठकीला मार्गदर्शन करणार आहेत। भाजपाची युती का केली याची माहिती शिवसैनिकांना व्हावी यासाठी उद्धव ठाकरे लवकरच राज्यभरामध्ये जाहीर सभा घेणार असल्याची माहिती मिळतेय। त्या निमित्तानं मातोश्रीवरील बैठकीत पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येण्याची शक्यता आहे। आमचे सीनियर पॉलिटिकल करस्पॉन्डंट दिनेश तुखंडे सध्या आपल्यासोबत जोडले गेलेत। दिनेश, युती झाल्यानंतर शिवसेनेमध्ये नाराजीचा सूर अद्याप देखील दिसून येते आणि त्यामुळेच शिवसेनेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांची आणि नेत्यांची आज बैठक होतीये। या बैठकीचा अजेंडा काय असेल? मराठवाड्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांची आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबरोबर मातोश्रीवर बैठक होते आहे। काही वेळातच या बैठकीला सुरुवात होईल। ज्या पद्धतीनं शिवसेना भाजप युती आगामी निवडणुकांसाठी पुन्हा झाली, याआधी एकमेकांवर खूप कठोर टीका होत होती। कार्यकर्त्यांमध्ये मतभेद मनभेद जे नेत्यांमध्येही पाहायला मिळत होते, पण लोकप्रतिनिधींना युती होणं किती गरजेचं आहे हे लक्षात होतं। पण कार्यकर्त्यांमधले मतभेद संपुष्टात येणं गरजेचं आहे प्रचाराच्या दृष्टीने। त्यामुळे जी माहिती मिळते त्यानुसार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे पुढच्या काही दिवसातच म्हणजे लोकसभा निवडणुकीचा प्रचार नव्हे तर आधी कार्यकर्त्यांचं मनोमिलन आणि राज्यभरातल्या शिवसैनिकांना संदेश की नेमकी युती का गेली या अनुषंगाने त्यांच्या दौऱ्याची आखणी होते आहे आणि शक्यता आहे की आज मराठवाड्यातल्या पदाधिकाऱ्यांना त्याची माहिती दिली जाईल। दरम्यान शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर हे दुपारी सह्याद्रीवर मुख्यमंत्र्यांना भेटत आहेत आणि जो दानवे खोतकर वाद आहे तो संपुष्टात येतो का याकडे सगळ्यांचं लक्ष असेल। कारण काल दानवे खोतकरांना भेटले होते, पण अजूनही खोतकर यांनी आपलं बंडाचं निशाण हे किंवा ती तलवार अजून म्यान केलेली नाहीये। ते अजूनही आपण निवडणुकीच्या रिंगणात आहोत किंवा आपण निवडणूक लढवू अशी भूमिका घेत आहेत। पण त्यांनी असं म्हटलं की उद्धव ठाकरे जो निर्णय घेतील तो अंतिम असेल। मुख्यमंत्र्यांना भेटल्यानंतर खोतकर सायंकाळी उद्धव ठाकरेंनाही भेटणार आहेत आणि एकूणच या वादावर नेमका आज काय फैसला होतो हे पाहणंही महत्वाचं असणार आहे। निश्चितच दिनेश, खरं तर शिवसेना आणि भाजपासाठी हाच कळीचा मुद्दा ठरलेला आहे, ते म्हणजे रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर यांच्यामधला वाद काही संपताना दिसत नाही आणि आज त्या संदर्भामध्ये चर्चा होणार आहे, बैठक होणार आहे। नेमका या दोघांमध्ये वाद काय आहे आणि यावरती तोडगा काढण्यासाठी शिवसेना आणि भाजपाकडून काय प्रयत्न केले जातात? हा स्थानिक स्तरावरचा वाद आहे आणि याआधीही दानवे यांची विधानं असतील ती वादग्रस्त ठरली होती। युतीच्या नेत्यांच्या जेव्हा बैठका होत्या त्या विशेषतः अमित शहा असतील किंवा मुख्यमंत्री असतील मातोश्रीवर गेले असताना प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना मज्जाव करण्यात आला होता त्या बैठकीमध्ये। पण जी युतीचा वाद संपुष्टात आणण्याची बैठक होती त्यात मात्र दानवे यांना स्थान देऊन उद्धव ठाकरे यांनी एका प्रकारे संकेत दिले होते की रावसाहेब दानवे यांच्या उमेदवारीला आक्षेप नसेल म्हणून। पण खोतकर आणि दानवे यांच्यातलं मराठवाड्यातलं स्थानिक जालन्यातलं स्थानिक राजकारण हे आहे। एकमेकांची राजकीय कारकीर्द धोक्यात आणण्यासाठी किंवा अडचणीत आणण्यासाठी दानवे यांच्याकडून प्रयत्न झाला असा खोतकरांचा आरोप आहे। शेतकऱ्यांच्या बाबतीतली भाजपची भूमिका आणि दानवेंनी घेतलेली भूमिका या अनुषंगानेही काही आक्षेप आहेत। त्यामुळे स्थानिक राजकारणात आपला झेंडा कायम राहावा, आपलं एकूण वजन कायम राहावं या दृष्टीने हे दोन्ही नेते एकमेकांच्या दृष्टीने प्रयत्न करत असतात। त्यामुळे निश्चितच वाद संपुष्टात येतो का हे पाहणं गरजेचं आहे। कारण याआधीही खोतकरांनी असे संकेत दिले की उद्धव ठाकरे यांचा शब्द अंतिम असेल। ज्या पद्धतीने युतीच्या बोलणीच्या शेवटच्या बैठकीत जरी म्हटलेलं असलं तरी देखील अद्यापही त्यांनी आपलं अस्त्र म्यान केलेलं नाहीये, त्यामुळे तिढा अद्यापही त्या दोघांमध्ये आहे आणि या बैठकीनंतर नेमकं काय निर्णय समोर येतो हे पाहणं महत्वाचं ठरेल। दिनेश, संपूर्ण माहितीसाठी धन्यवाद।